श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 23। या अध्यायाची फलश्रुती घरामध्ये अखंडपणे सोने शिल्लक राहील। श्री गणेशाय नमः। जय जय जी कमळानना, दुष्ट दानव असुरमर्दना, भक्तकाम चकोर चंद्रानना, यादवेंद्र आदी पुरुषा, हे पयोब्धी वासा, यदुकुळ टिळका, पुढे बोलवे कथानका, जेणे श्रोतिया चित्त दोंदिका, आनंदाब्दी उचंबळे। मागील अध्याय सौराष्ट्र ग्रामी गोरक्षाने मीननाथा मारुनी, पुन्हा उठविले परीक्षा देऊनी। श्री गुरूंच्या भावने मच्छिंद्र धरुणी अज्ञानपण, मीननाथासवे केले रुदन, परी गोरक्षांचे जाणीवपण, परीक्षेते आणिले। असो यापरी तेथून निघून, मार्गी करीत चालिले गमन, तो तैलंग देशी गोदा संगमन, समुद्र तीरा पातले। गोदा संगमी करुणी स्नान, आत्मलिंग शिवा ते भावे पूजून, तेथून गोदेचे तट धरून पश्चिम दिशे गमताती। तो 12 लिंगातील लिंग समर्थ, आवंढ आणि परळी बैजनाथ, ते करुणीया सव्य गोदातीर्थ, घेऊन या चालिले। ते मार्गी चालता गोदा सव्य, तो वाल्मिक स्थान विपिनमय, गर्भगिरी पर्वतप्राय, येऊनिया तेथे पोहोचले। ते रान कर्कश अचाट, गगनचुंबित तरु अफाट, त्यान माझी तृण अफाट, न मिळे वाट चालावया। व्याघ्र जंबुक शार्दूल हरी, वराहरी स काननांतरी, हिंडते ते उन्मत्ता परी, उग्र वेश दाऊनिया। जाळिया वेली कर्दळी सघन, ते की जेथे रश्मीचे न पवे दर्शन, की अर्कोदया लपे गगन, ऐसा भास वाटतसे। बोरी बाभळ पळस शमी, रातांजन कंदर्प अनेक नामी, खैर हिंवर कंटक धामी, काननात तरु मिरवती। एक तुराट अर्की फुलात, वरकड तीक्ष्ण कंटक नट, तेवी कनकखंड जाळी अचाट, पर्णकुटिका जैसा की, त्यान माझी तृण उचित, स्थावर तरु जाहले व्यक्त, तेने धरादेवीचे सहसा नितांत, झाकीनले शरीर, आहा ते कानन सुरस, वसन नेसविले भूदेवीस, हरितवर्णी कुसुम पदरास, बूटलिंगी मिरवली। म्हणाल कास्या नेसली वसन, तो परपुरुष दिनकर गगनी, म्हणून कुळवंत दारा लज्जेने स्वशरीरा लपविती। म्हणून मित्रकांता जागा, सांडुणी बैसल्या अंबुज भागा, धरादेवीच्या लज्जित मार्गा, लक्षुनिया रक्षिले। ऐस्या परी कानन चाट, दर्शन नोहे महिपाट, तेथे पाहुणे मच्छिंद्र सुभट, मना माझी दचकला परी कवन अर्थ, कनकवीट जे होती भस्म झोळीत, तस्कर कोणी हरतील तेथे, म्हणून चित्ती विस्मित, तैसा नवे आणिक अर्थ, गोरक्षाचा लोभी स्वार्थ, पाहाव्या परीक्षेत मच्छिंद्रनाथ उदेला। आपण घेऊन अज्ञान, पाहे गोरक्षाचे लक्षण, नातनी प्रतापवान, तस्कर भय त्या नाही, की ये तमाचा प्रताप जेटी, अर्का संचरे भयपोटी, की उदधीची वळी चंचुपोटी, लागता कोप काय थरथराटे, की मशकाचे उड्डाणे, मंद्राचे व्यापेल की भयाने, की सर्पकृत किंवा वृश्चिक दंशाने, खगेंद्र काय भय त्याचे, तन्नाय मच्छिंद्रनाथ पाळून शके तस्कर भयाते, परी श्री गोरक्षांचे चित्त परीक्षेचे उदेले। कल्पनी चित्ती ऐस्या परी, मग गोरक्षाचे जती वागुत्तरी, बोलता झाला काननांतरी, पाचारुणे निकटत्वे, म्हणे वत्स ऐकबा कैसे, उद्भट दिसे विपिन कर्कश, तरी काही भय अरण्यास, नांदते की तस्करी, परमपूर्ण व्यक्त तरुदाटी, जेथे अर्कन पडे दृष्टी, ऐसे कानने कर्कश पोटी, मज भय आजी संचरले, तरी बाळा प्रज्ञावंता, आहे की नाही भय सांगाता, तस्कर भयाचे समूळ वार्ता, काननात न येऊया। ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ, गोरक्ष विचार करी मनात, म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले। तया शब्दोदयाचा अर्थ श्री गुरुजवळ असेल वित्त, म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय। तरी तो म्हणे ताता कैसे समजावे, फुलावरुणी रुखा द्यावी नावे, ऐसा शब्दावरून मान समजावे, ओळखावे सुज्ञांनी। तस्मात गुरुपाशी वित्त
आहे काय ऐसे विचारित, तरी या शब्दाचे असे भ्रांत निरसुने दूर करावी. ऐसे योजने गोरक्षनाथ मौन धोरणी मार्गी चालत, परी काननी अधिक उत्तरांत भयानक दिसे पदोपदी. जवळजवळ कानन भयानक दिसे, तव तव गोरक्षा मच्छिंद्र पुसे. म्हणे बा अरण्य बहु कर्कश पदोपदी दिसत असे, तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते. परी गोरक्ष उत्तराते, काहीच तयाते न देई. जैसा विश्वामित्र समर्थ मख रक्षणा त्या श्रीरामार्थ. सविता तेने दशरथाते, परी उत्तर न देई काहीच. त्याची न्याय गोरक्ष मौन धरोणी, गमत असेच सुपंथवणी. तो पुढे चालता देखिले पाणी, संचळपणी स्थिरावले. उदक पाहता संचळवंत, गोरक्षामध्ये मच्छिरनाथ. म्हणे वा गोरक्षा संचरत येथे, उदक आहे नेटके. तरी माझी झोळी कक्षेत घालून, पुढे काहीसे कारी गमन. तो मीही येतो लगबगे करून, दिशा फिरून पाडसा. ऐसे म्हणता मच्छिंद्रनाथ, अवश्य गोरक्ष म्हणे त्यास. मग स्कंदी वाहुणी मीननाथास कक्षी झोळी घातली. परी घालिता कक्षे झोळी, वजन वस्त लागे हस्त कमळे. मग मनात म्हणे प्रताप बळी, भय यातची नांदत असे. ऐसे म्हणे स्वचित्तांत, स्कंदी वाहुणी मीननाथ. मच्छिंद्र सोडून थिल्लरात, पुढे जात सच्चिष्य. पुढे जाता शतपावली, कक्षेतून भिक्षाझोळी काढिली. त्यात पाहता देखिली वीट उत्तम हाटकाची. पाहताची दृष्टी कणकवीट, म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट. मग दाट लक्ष्मी तृणफाट, जुगारिली वीट त्या माझी. त्या कनक विटे समाकृती, पाषाण पाहुणे गोरक्ष जती. झोळीत घालून कक्षे प्रती, पुन्हा नेसवी झोळी ते. कक्षे झोळी घालून स्कंदी पुन्हा मिलनात घेऊन, लगबोगुणी मार्ग गमन करीत असे नाथ तो. सुपंत लक्षिता तातडीने, एक कोस गेला त्वरे करून. तो मच्छिंद्रनाथ दिशा फिरून, जात मागुता तातडी. पुढे जातसे गोरक्षनाथ, मागुनी मच्छिंद्र लगबगा येत. परी तो नाटोपे गोरक्षनाथ, मार्ग क्रमिता मच्छिंद्रा. परी तुक्या नेटे भावे, मार्ग मिळता नाटोपावे. तरी लघुशंखे लागी धावे, संगत संगमी मिळाल्या. यावरी सौच्या सर्वांची जावे, लागत आहे सर्वानुभवे. संगत संगमी होऊन या ठावे, विसावयासी महाराजा. ऐस्या परी आहे गमन, तेवी मच्छिंद्र आले घडून. परम तातडी करिता गमन, तरी तो नमणे गोरक्ष. ऐसे परी गोरक्षनंदन, पुढे चालता सुपंत पंथाने. मार्ग काढीला दीड योजन, जाणून खूण अंतरीची. तो अवचट देखिला तरू, गोरक्ष पाहे दृष्टी परू. मनात म्हणे व्हावे स्थिरू, येऊ द्यावे नाथासी. ऐसे योजनी स्वचित्तांत, पाहता झाला उंबर तरुते. तो त्या ठाई पोखरणी अद्भुत, वामतीर्थ देखिले. मग झोळी काढली कक्षेतून, स्कंदीचा उतरिला नाथ मीन. मग अंबुपात्र करी कवळून, पोखरणी तो उतरला. सारुणी आपले स्नान, अंगी भस्म केलेले पण. उपरी आपले नेम सारून, घातले स्नान मीननाथा. तो मार्गाहुनी मच्छिंद्रनाथ, अति तातडीने आले तेथ. स्नान करुणी यथास्थित, नित्यकर्म सारिले. सकळ सारिले नित्यनेमा, बैसले मार्गे विश्रामा. बैसल्या उपशब्द उगमा, पुन्हा गावी मच्छिंद्र. म्हणे बारे गोरक्षनाथ, कर्कश अरण्य येथपर्यंत. आपणा लागले भयानक वत, पुढेही लागेल ऐसेची. एरू म्हणेची गुरुराय, याहुनी पुढे अधिक काय. मच्छिंद्र म्हणे काही भय, काननी या आहे की. गोरक्ष म्हणे वागुत्तर, की महाराजा असता जड पर डर. होता जो डर थोर, मागेची राहिला आहे जी. आता नाही डर कैचा, स्वस्थ असावे कायावाचा. मागे राहिला भाव साचा, जड डराचा महाराजा. तरी आता कृपा देही, आपणापाशी डर नाही. मग भय कैसे कानन प्रवाही. जड असले अचाट, यावरी बोले मच्छिंद्रनाथ. आपणाजवळ जड आहे बहुत, हाटक मीठ भस्म झोळीत. श्रीराज्यातून आणली, म्हणून तुते भयस्थित. विचारता काननात, एरू म्हणे अशाश्वत. जडही असे डर गेला, ऐसे म्हणता गोरक्षनाथ. मच्छिंद्राचे काय चित्तांत, चित्ती म्हणे हाटक विते ते. सांडले की कळेना, ऐसे जाणून स्वचित्तात. मच्छिंद्र तळमळी पहावया ते. परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरणे हात, पर्वतावरी नेतसे. तो महापर्वत गर्भगिरी, उभे चढताची लघुशंका करी. पर्वतमाता गोरक्ष मौनकवरी, वृत्त समजेल म्हणून. मग दोन घटिका स्वस्तिक्षेम, सेवी तिथे विश्राम
उपरी अवयव परिधानून मार्गक्रम म्हणतात ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपुलाल्या झोळ्या घेऊन कक्ष अडकवून बांधिती तो मच्छिंद्र आपली घेऊनी झोळी विकासनी पाहे नेत्र कमळी तो कणक नसे पाषाणवळी झोळी माझी नांदत असे ते पाहुणी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत आहा म्हणून आरंबळत कनक वीट गेली म्हणून मच्छिंद्र बोले क्रोधे करून तुवा टाकले रे माझे धन तू ते ओझे काय दारून झाले होते तयाचे आहा आता काय करू कोठे पाहू हा भांगारू परम यत्ने वेचुने शरीर हाटक आणले होते म्या तरी हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते हातीचे सांडुणे गेले वित्त तरी देव क्षोभ जाणावा ऐसे म्हणून दडदडा धावत पुन्हा परतुनी मागे पाहत ठाई ठाई चाचपीत उकरीत महिसी ऐसे करुणी अपार चेष्टा अंग टाकी मही प्रतिष्ठा गडबडा लोळणी स्पुंदे स्पष्टा कर कमळे पिटीत असे पुन्हा पुन्हा मही उकरीत इकडे तिकडे पाषाण करीत भाळावरती ठेवून हस्त कर्म बुडाले म्हणत असे ऐसे म्हणून आक्रोश करीत दीर्घ स्वरे हंबरडा फोडीत जीवास सोडू म्हणत ऐसे केले देवाने पिशाच्या सम भ्रमण करीत म्हणे माझे येते आहे वित्त धावणे उकरा महिते कोणीतरी येऊन या गोरक्षपाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येथून पाळतीने मिरविसी ऐसे अनओळखीने बोलत तेने हृदय दचकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी चढता लघुशंका करी पर्वतमाथा गोरक्ष सिद्धियोग मंत्र जपुनी मंत्रधार कणकवर्णी सकळ पर्वत दैदिप्यमानी शुद्ध हाटके मिरवला मग श्री गुरुचे नमन करून म्हणे लागेल तितुके घेईचे सोने ते मच्छिंद्र पाहून या जाण म्हणे धन्य धन्य गोरक्षा गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल तितुके घ्यावे कणका एरो म्हणे तू परिसनिका लाभलासी पाडसा मग हृदय धरुणी गोरक्षनाथ म्हणे बाधन्य आहेस सूत सकळ सिद्धीचे माहेर युक्त होणे जगी मिरविसी मग मी ऐसा परिस टाकून काय करू फार सुवर्ण उत्तम निधाना लागी सांडून वल्ली रसा का पाहावे हातीचा टाकुणी राजहंस व्यर्थ कवळ फोल वायस की कामधेनू असता ग्रहास तक्र मागे घरोघरी दैवे निधी लाभल्या हाती किमर्थू शोधाव्या किमया युक्ती चिंतामणीची असतावस्ती चिंता करावी कासयाते हे ते बाळका कैसे कळे पूर्ण अर्थ लादला तुझ योगाने आता कासया व्हावे सुवर्ण सकळ निधी अससी तू ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजपर्यंत कनक जोळी वागविले तरी ते वागावया कारण कोणता होता म्हणे काम तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा एरो म्हणे वत्सा ऐक मम हृदयीची होती भूक की आपले देशी मोडून हाटक बहु साधून ते पूजावे तया हाटकाचे करुणी अन्न मिळवावे अपार संतजन भंडारा करावा ऐसे मन कामने ते वेधले इतुकाची अर्थ होता चित्ती म्हणून वागविले हाटकाप्रती यावरी बोले गोरक्ष जती तरीही कामना फेडीन मी मग पर्वती बैसवणी मच्छिंद्रनाथ आपण पुन्हा उतरला खालता उचलून नेले मिनेनाथ पर्वतमाथी गोरक्षके मग गंधर्वास्त्र जपोनी होटी स्वर्गा प्रेरिले भस्म चिमुटी तेने करुणी मही तळवटी चित्रसेन उतरला श्रीनाथाचे करुणी गमन उभा राहिला कर जोडून म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावे मी एरू म्हणे गंधर्वनाथा आणि कपाचारी गंधर्व येथे त्यासी पाठवणी महिवरते मेळा करा सर्वांसी नाना वैरागी सैन्यासी जपी तपी संत योग्यांसी येथे आणून समाजेसी अन्नदाने उत्साह करावा सुरवर गंधर्व गण सहित देव दानव किन्नरांसहित मिळवणी अपरिमित आनंद उत्साह करावा ऐसे सांगताची चित्रसेनाते मग चित्रसेन पाचारी गंधर्वाते एकशत गंधर्व महिवरते प्रकट झाले येऊनी मग त्या गंधर्वाचे चित्रसेने सांगुणी सर्व वर्तमान दाहे दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणिले की जपी तपी योगशीळ गुप्त प्रकट आणिले सकळ नवनाथादी ऋषी मंडळ येऊन या पोहोचले
शुक दत्तात्रेय याज्ञवल्की वसिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिक पाचार्य गंधर्वी 88 सहस्र ऋषीभार स्वर्गीहून उतरले देवकिन्नर गणगंधर्वादी वस्तुलोक अपार तपोलोक पातले त्यातचे अष्टवसू सहित उपरिचराला विमान व्यक्त तेने येताचे मच्छिंद्रास वृत्तांत किलोतळेचा सांगितला की सोडून श्रीदेश अवनी सिंहलद्वीपा गेली मैनाकीने परी तुमच्या वियोगे करुणे क्षीण शरीर झालीसे तरी असो कैसे ते भेटल तुम्हा ईश्वर सत्ते परी योगक्षेम स्वशरीराते आहात की त्रिवर्ग मच्छिंद्र म्हणे अहोजिताता तव कृपेची दृष्टी असता सदा निर्भू सर्व क्षेमता पदोपदी अर्थाते ऐसे वतता उभय जाण तो देवांसह उतरला पाक शासन ब्रह्मा विष्णू रुद्रादी पूर्ण महिरागी उतरले श्रीनाथासे भेटुणी सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ विराजणी वार्ता सकळ ठाई ठाई करताती एरीकडे गोरक्षनाथे पाचारुणी मच्छिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळाला की महाराजा तरी तुमची कनकवीट आणून देतो सुभट तितुक्यात अर्थ सारुणी सुभट बोळ व्हावे समजतांते यावरी बोले मच्छिंद्रात काय करू ही कनकवीट तुझे एवढा शिष्य वर्गात असता चिंता नसे मज ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगद हासे गोरक्षसूत म्हणे महाराजा प्रतापवंत सकळ तुम्ही प्रकटला ऐसे बोलणी वागुत्तरी माता ठेवी चरणांवरी म्हणे महाराजा स्वशरीरी स्वस्थ आपण असावे अष्टसिद्धी आणि गरिमा प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा सिद्धी लागे पाचारिल्या अष्टवुनी येऊनी लागल्या गोरक्षचरणी म्हणती आज्ञा करा स्वामी कामणेसह अर्थाते एरू म्हणे व प्रिय भामीने तृप्त करावे मंडळी लागूने षड्रस रुची करोनी संतुष्ट सर्व करावे मग तेथे अवश्य म्हणून सिद्धी वेचिल्या झाल्या आपल्या बुद्धी अन्न निर्मिले पर्वतमादी षड्रसादी पक्वाने ऐशा सिद्धी योजिल्या काम याची परी सडास मार्जन आराम सप्तेही संख्या नेमुनी उत्तम मही पवित्र करीत असे तरी त्या सप्तेही सटव्या कोण ऐका तयांची नामाविधाने आणि तयाते कायम कामाने निरोपिले विधीने तरी त्या उत्पत्ती स्थानी जन्मकाळा जाऊनी लक्षावे यांनी बाळा विधी अक्षरे लिहिली बाळा वाचणे सटव्या पाहती जरी सप्त सटव्या मानवासी शोभा न मिरवे असुर प्रदेशी रान सटवे वनचरांची विलोकुणी जातसे वृषभ अश्व गावाचे पशु घोड सटवी आहे त्यास वासत सटवी खेचरास पक्षी कुळा मिरवतसे अंबुधा सटवी जळचरात संबुधा सटवी उधरी जात ऐसे कामी सटव्या सात कमलोद्भवे लाविल्या त्या सातही परिचारिका संडास मार्जन करीती का या परी काढणे अनोधिका आनंदोंदिका या परिवारने आनंदोंदिका जळदेवता आराधिला कुमारी धनदा नंदा विमळा लक्ष्मी विख्याता प्रबळा ज्ञानमंगळा नववी समर्थ देवता बाळा या नवही वाढती सकळाते गंधर्व करावे पाचारणे समाचार घ्यावा अष्टवसूने चौके द्यावे भैरवाने अष्टदिशा अष्टांनी उपरिचर वसूने करक पल्लवी सगळ्यांची दक्षिणा द्यावी मच्छिंद्र करिता आघवी प्रदक्षिणा भावार्थे चित्रसेन गंधर्वपती तांबूल देतसे सर्वांप्रती आणि तीर्थ जे गंगा भागीरथी तोय वाढी सर्वार्थे या परी अष्टोत्तर शततीर्थ पाणी वाहती समर्थ आणि उचलणे उच्चिष्ट पात्राते ऐशी कामे करीताती महानुभाव जो उमापती अति आद्रे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करीती नारद नदी येऊन या ऐसे नेम नेमुनी काम दिदले ऐसे कार्ययोगम आनंदोत्साह होता सुकर्मा सर्वानंद हेलावे ऐसी होती आनंद स्थिती परिगहिणी आठवला गोरक्ष चित्ती मग येऊन या मच्छिंद्राप्रती बोलता झाला प्राज्ञिक हे महाराजा गुरुनाथा प्राणी मात्र आले समर्था परी कर्दमपुतळा गहिनीनाथा येथे आणावा वाटते ऐसे मोहक ऐकुणी वचन म्हणे गंधर्व पाठवण कोणतीगे सहित मधुब्राह्मण बाळासह आणावया मग चित्रसेना सांगोनी वृत्तांत पत्र लिहिले मधुविप्राते सुलोचन गंधर्वाते ओपुणी हस्ते कनकगिरीशी पाठविला गंधर्व जाऊन कनकगिरीशी
भेटोने कोणती गे मधुविप्रासी, मग आनंद उत्साह वृत्तांतासी निवेदिले सकळ तेथ। मग पत्र देऊनी त्या हाती, वाचू पाहे विप्रमूर्ती पाचारणी मजकूर शक्ती, ध्याना लागी संचरली। मग बाळासह सहपरिवार येता झाला मधुविप्र, मुक्कामुक्काम महीवर साधुनिया पोचला। सप्तवर्षी गहिनीनाथा आनरी लोटीला पदावरुता, मच्छिंद्र अंके घेऊनी त्या ते प्रेमे चुंबन घेतसे। अति स्नेहाने करुणी लालन, म्हणे अवतारी करभंजन, गैबी जन्मला गहिणी नाम सकाळ्यांलागी तिठावी। ऐसे स्नेहाचा परमअवसर पाहुणी बोलता झाला शंकर, की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्रा। तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरवे नामाप्रती, तरी त्या अनुग्रहाचे स्थिती गहिनीनाथ वदविला। तरी याते विद्या अभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण, मी अनुग्रह याचा घेईन पुढिले ते अवतारी। ऐसे सांगता शिव त्यास, मग बोलावणी गोरक्षास, प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास गोरक्षापासून देवविला। त्या सर्व देवांचे साक्षी सहित मोहे ठेविला वरदहस्त, ब्रह्मपरायण गहिनीनाथ जाहला सत्य परियेचा। अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उभवला आनंद द्रुम। मग कुबेरा पाचारुणे नेम सांगता झाला गोरक्ष, म्हणे हा कनकगिरीचा घेऊन आम्हा दे अपार भूषण, सकळ मंडळी गौरवून पाठवणे स्वस्थाना। मग तो कुबेर बोले वचन, येथेचे असो द्यावे धन, मी लागेल तैसे इच्छे समान भूषण आत्या आणितो। मग अपार दिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे दिधले वाटून, द्रव्यादी देऊणी याचक जन तोषविले सकळ। सकळ तोषले पावणी मन, सकळ तोषले पावणी मान, पावती आपले स्वस्थान। परी मच्छिंद्र तेथे राहून अभ्यास इति गहिनी ते, उपरी गंधर्व मच्छिंद्र पिता तो आपले स्वस्थाना जाता। त्यास वेग देऊणी मीननाथ सिंहल द्वीपी पाठविले। उपरिचर वसुने मीननाथ केला किलोतळ्याच्या हस्तगत, मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला तियेसी। किलोतळेने ऐकून वृत्तांत नेत्री आणले अश्रुपात, म्हणे आता माते मच्छिंद्रास कैसा भेटेल कळेना। उपरिचर बोले वो शुभानने, चिंता न करी काही म्हणे, एक वेळा मच्छिंद्र मुने निज दृष्टी पाहसील। ऐसे म्हणून उपरिचर गेला एरीकडे किलोतळा, हृदय कळूने मीननाथ बाळा प्रेमे चुंबन घेतसे। म्हणे बाळा माझी एखंती, होतसे की तुझ प्रती, सोडून आलासे नाथ निगुती श्री मच्छिंद्र पितयाते। ऐसे बोलुणे मीननाथा ते वारंवार चुंबन घेत, एरीकडे गर्भाद्री ते गहिणी विद्या अभ्यासी। तळे वेळेस कोण कोण तेथे राहिले होते ऐकानात, विचार करुणी उमाकांत गर्भाद्री ते राहिले। अदृश्य अस्त्र नगी प्रेरून स्वस्थाना गेला कुबेर निघून, तेने नग तो कनकवर्ण झांकोळून पै गेला। परे गर्भाद्री पर्वतात वस्तीस राहिला उमाकांत, तो अद्यापी आहे स्वस्थानात। म्हातार देव म्हणती त्या तयाच्या पश्चिम दिशेसी, कानिफा राहिला शिष्य कटकेसी। वस्ती करुणी नाम या ग्रामासी, मढी ऐसे ठेविले। तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जती, त्याहुनी पूर्वेस महापर्वती जालिंदर राहिला। आणि त्या पर्वता पैलदेशी नागनाथ राहिला वडवानळेशी, आणि रेवणसिद्ध तया महिसी विटेग्रामी राहिला। वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्ष जती, सेवेसी शिष्य ठेवणी सप्ती विद्या सांगे गहिणीते। 1 वर्षपर्यंत अभ्यासीला गहिनीनाथ, सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले। परी कोणती गावी मधुब्राह्मण गेले होते गहिणीस ठेवून, जालंधरा समीप दिशे कारण वस्ती लागे विराजले। परे गहिनीनाथ अभ्यास इथे झाले पात्र भरित, मग गोरक्षे बोळवुनी त्या ते विप्रापाशी पाठविला। यावरी त्या वस्तीस वस्ते झाले बहुत दिवस, शके 1000 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या परी यवन धर्म, कबर व्यक्त झाले आश्रम। पुढे औरंगजेब ते पाहून पुसता झाला लोकांची, ह्या कोणाच्या असती कबरी, ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारी। मठीत कान्होबा पर्वती मच्छिंद्र, आवडते स्थान त्याचे ते, त्याहून पूर्वे जालिंदर विराजली त्याची कबर, त्याहून खालती वल्ली थोर गहिनीनाथ नांदीत असे। मग तेने ऐकोणी मैसी मात पालटिले त्या नावाते,
जानपीर जालिंदरा ते ठेविले असे राजाने गहिनीनाथास गैबी पीर नाम ठेविले तेवी साचार महजदी बांधोणी पूजारे ठाई ठाई स्थापिले मच्छिंद्र आणि कानिपाचे नामाभिधान बदलुनिसाचे मायाबा कान्होबा बोलुनिसाचे यवन पुजारी स्थापिले कल्याण कलबुर्गी बाबा चैतन्य राजबागेश्वर नाम ठेविले त्याने म्हणाल केले यवन कारण ऐसे विपरीत त्या राये परी समाधी पाहिल्या कबरियेशा म्हणून त्याते पडला भास की हे पीर असतील यवन कुळीचे म्हणून प्रविष्ट करावे म्हणून ऐसे कृत्य घडले यापरी ऐकून श्रोता बोले की कबरयुक्त नाथ केले भले काय म्हणून झाले ती तरी ते अंतरसाक्ष नाथ यवन राज्य होतील माहिते ते छळतील हिंदू देवाते म्हणून कबरी बांधिल्या परी हे असो आता कथन मध्ये कथा असती दैदिप्यमान नाथांनी योजुनी आपुलाले स्थान ठाई ठाई राहिले गोरक्ष सटव्या ठेवून रक्षण निघता चला तीर्थाकारण त्या सटव्यात तेथे अद्यापी राहून रक्षिताती स्थानासी यापरी पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊन भरतरीते ती कथा पुढे रसाळ भरित श्रोती श्रवणी स्वीकारा नरहरी वंशी धोंडी कुमार कवी मालू ऐसे संत किंकर कथा सांगेल भक्तिसार भरतरीचे आख्यान स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किम्याकार सदा परिसुत भाविक चतुर त्रविशाध्याय गोढा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्तु अध्याय 23 ओव्या 188 अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।